उद्धव ठाकरे आज दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर पत्रकार परिषद घेणार आहेत। नागपुरातील रामरक्षा आंदोलनासंदर्भात ते शिवसैनिकांना उद्देशून तिथल्या स्थानिक नेत्यांना उद्देशून काय आवाहन करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर नागरिकांना उद्देशून ते काय आवाहन करतात हेही पाहणं महत्त्वाचं आहे। मुंबईनंतर आता राज्यभरात आंदोलनाची तयारी केली जाते। नागपुरामध्ये जे आंदोलन होणार आहे त्या संदर्भात आज उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्यात। आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साधारण 12:30 वाजता मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद आहे। महत्त्वाच्या विषयावर आहे, राष्ट्रीय विषयावर आहे आणि आपण सगळे या असं मी तुम्हाला इन्व्हाइट करतो आहे आणि तुम्ही येणारच आहात याची मला खात्री आहे। काय बोलणार आहे? त्यांच्याकडे आता विषय नाही आहे। ते आता राम मंदिरावर बोलतील, पुन्हा तोच विषय घेतील। नागपूरला आम्ही आता हे करणार ते करणार ते म्हणतील। त्यांनी खरं तर विनायक राऊतवर बोललं पाहिजे, त्यांनी संजय राऊतवर बोललं पाहिजे, त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर बोललं पाहिजे। परंतु 2-4 टोमणे मारणे हा त्यांच्या त्या पत्रकार परिषदेचा हेतू असावा, यापेक्षा दुसरं काही त्या पत्रकार परिषदेमधून निघणार नाही। रामरक्षा आंदोलनासंदर्भात आज उद्धव ठाकरे काय बोलणार, नागपूरमध्ये हे आंदोलन केलं जाणार आहे त्या संदर्भातली माहिती उद्धव ठाकरे आज देणार आहेत। त्याचबरोबर शिवसैनिकांसह तिथल्या स्थानिक नेत्यांना उद्देशून आणि नागरिकांना उद्देशून ते काय आवाहन करतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। तर दुपारी 12:30 वाजता म्हणजे अगदी अवघ्या काही क्षणांमध्येच उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेला सुरुवात करतील आणि या पत्रकार परिषदेमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवर ते इतर भाष्य करतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। रामरक्षा आंदोलन मुंबईमध्ये झालेलं होतं आणि त्यानंतर आता नागपूरमध्ये सुद्धा या आंदोलनाची तयारी करण्यात आलेली आहे। संपूर्ण राज्यभरात हे आंदोलन केलं जाणार आहे आणि त्यामुळे या आंदोलनासंदर्भात उद्धव ठाकरे आज काय बोलणार याकडे लक्ष लागलंय। तर संजय राऊतांनी सुद्धा सकाळी प्रसार माध्यमांशी बोलताना या संदर्भात माहिती दिलेली होती। उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेमध्ये नागपुरातल्या रामरक्षा आंदोलनासंदर्भात ते बोलतील असं त्यांनी सांगितलं। त्याचबरोबर